हाय हॅलो नमस्कार. मी क्रांती आणि क्रांतीवीर व्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. चला तर मग आज आपण अशी एक भन्नाट रेसिपी बनवणार आहोत. तर ती काय आहे ते मी सांगते, चला तुम्ही बघून घ्या. तर ह्या माझ्या चपात्या मी रात्री बनवल्या होत्या. तर त्यातल्या 1.5 चपाती शिल्लक होती. तर ती फेकून देण्यापेक्षा त्याचा काहीतरी सकाळी सकाळी उठायलाही उशीर झाला होता, त्याचा काहीतरी मस्त फायदा करायचा असं मी ठरवलं. काय करू? मग माझ्या लक्षात आलं याची मी खारी बनवते. म्हणजे फक्त एकीकडे चहा ठेवायचा आणि एकीकडे खारी बनवायची आणि गरमागरम खारी खायची. आपली चपातीही वाया जाणार नाही आणि आपला वेळही वाचेल. म्हणून मी घेतली खारी बनवायला. तर चपातीचे असे 4 तुकडे करून घ्यायचे आणि मग चपाती चाकूच्या साहाय्याने आपल्याला हव्या त्या आकारात हवी तशी कापून घ्यायची. तुम्ही पाहू शकता मी जशी कापली आहे तशीही तुम्ही कापू शकता. तर संपूर्ण चपातीचे असे छान असे तुकडे करून घ्यायचे. तुमच्या जर कडा जास्त कडक झाल्या असतील तर तुम्ही कडा नाही घेतल्या तरी चालतील, पण माझ्या कडाही मऊ होत्या म्हणून मग मी कडासकट चपाती घेतलेली आहे. तर संपूर्ण चपात्याचे मी तुकडे असे कट करून घेतले आहेत. आता तेल छान गरम होईपर्यंत ठेवायचं. तेल गरम झालं की मग एक एक करून हे चपातीचे तुकडे यामध्ये टाकायचे आहेत आणि छान असे हे तळू द्यायचे आहेत. खरपूस असे सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस असे तळू द्यायचे आहेत. जेवढे हे खरपूस होतील, जेवढे हे जास्त वेळ तळले जातील, गोल्डन रंगावर तळले जातील, तेवढे हे खुसखुशीत आणि खमंग लागतील खायला. तर छान असं संपूर्ण मी हे तळून घेणार आहे. आता हे तळले आहेत. एका प्लेटमध्ये याला काढून घ्यायचं आहे. तर मी उरलेली संपूर्ण खारी अशी तळून घेणार आहे की नाही काहीतरी भन्नाट आयडिया. आपली चपातीही शिल्लक राहिलेली वाया जात नाही आणि आपला वेळही वाचतो आणि आपलं पोटही भरतं. तर तुम्ही नक्की अशी एकदा रेसिपी मी सांगते म्हणून अशी रेसिपी एकदा ट्राय करा. तुम्हाला देखील नक्की आवडेल आणि तुमच्या घरातल्यांना, लहान मोठ्यांना सर्वांना ही रेसिपी खूप आवडेल. तर तुम्ही पाहू शकता आता माझी खारी संपूर्ण तळली जात आहे. छान मी अशी खरपूस रंगावर खारी तळून घेणार आहे. आणि मग काय, मस्त एकीकडे चहा देखील मी ठेवलेला आहे. पण चहा मात्र आज 1 कप नाही, एका कपामध्ये कोणाचं भागणार आहे अशी खारी असल्यावर. म्हणून मी चहा देखील वाटीनेच घेणार आहे. खूप असा चहा मी बनवलेला आहे, तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे. तर मी भरपूर असा चहा बनवलेला आहे. आता मस्त 2 वाट्या धुवून घेणार आहे. हे छान धुवून पुसून 2 वाट्या घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये चहा मी ओतून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता मी खूप सारा चहा इथे बनवलेला आहे. तर हा चहा आणि ही खारी एकदम टेस्टी लागते आणि मी आणि माझ्या नवरोबानी ही खारी मस्त अशी एन्जॉय केली आहे. तुम्ही देखील एकदा ही खारी नक्की एन्जॉय करा. तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि तुम्हाला अजून असेच नवनवीन व्हिडिओ कोणते पाहायला आवडतील ते देखील नक्की सांगा. मी असेच कुठलाही पदार्थ वाया न जाता संपूर्ण रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करत असते. शिल्लक भातापासून सकाळचा नाश्ता, चपातीपासूनचा नाश्ता, हा झाला चपातीपासून एक नाश्ता. तर असे अनेक प्रकार असतात, अनेक नाश्ते आपल्याला चपातीपासून बनवता येऊ शकतात. तर मी हळूहळू संपूर्ण तुम्हाला एक एक करून रेसिपी दाखवणार आहे. तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही देखील ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि तुमची रेसिपी बनवून झाल्यावर याच व्हिडिओवर खालती येऊन मला कमेंट करा तुम्हाला ही रेसिपी आवडली का नाही. तर पण मी तुम्हाला शब्द देऊन सांगते, ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडणार. तुमच्या लहान मुलांना, आजी आजोबांना, मम्मी पप्पांना, जे कोणी घरात असतील त्या सर्वांना ही रेसिपी नक्की आवडणार. हे बघा मी लगेच खायला देखील सुरुवात केली आहे. मी काय कोणाची वाट बघत नसते असं काही असल्यावर. तर बाय बाय, भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा.